खानदेशातला सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे कानबाई मातेची रोट। हा दिवस पाहण्यासाठी आम्हाला तब्बल 3-3 वर्ष वाट पाहावी लागते आणि जेव्हा हा दिवस येतो ना तेव्हा सगळ्यांचा उत्साह ओव्हरच असतो। घराघरातील लगबग, आनंद, उत्साहाचं वातावरण खरंच खूप छान वाटतं या दिवसात। गावाकडची सकाळ तशी छानच असते पण आजची सकाळ खूपच छान होती। सकाळी सकाळीच आम्हाला कानबाई मातेचं दर्शन झालं होतं। कानबाई मातेचं मुकुट इथून घेऊन जात होते, त्याचीच आम्ही आरती करायला घेतली। मी आरती करून घेतली, नंतर आईने सुद्धा आरती केली। ते झाल्यानंतर म्हटलं चला आता सगळ्यांसाठी मस्त चहा बनवूया। मी इथं दूध तापवायला घेतलं। चहा झाल्यानंतर इथं स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालली होती आणि इथं ना चिरागिशीची एवढी मस्ती चालली होती का कोण काय बोलते काहीच समजू देत नव्हती। इथं मी बटाटे कापायला घेतले होते, आईशी गप्पा मारत मारत तेच काम माझं चाललेलं होतं। ते झाल्यानंतर मी इथं चहाची भांडी रचायला घेतली। गावाकडे एवढा चहा होतो ना की विचारूच नका, म्हणजे एक माणूस आला की सगळ्याच घराचा चहा होतो। आणि त्याच्यानंतर ना मी इथं कारल्याची भाजी भाकरी बनवल्या होत्या। आता मुलं तर काय कारल्याची भाजी आणि भाकरी खाणार नाही, म्हटलं चला त्यांच्यासाठी साधी अशी खिचडी बनवून घेतली। त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा आम्ही कानबाई मातेचं मुकुट घ्यायला गेलो होतो आणि संध्याकाळी ना वैशाली सुद्धा आली ती। वैशाली म्हणजे माझी जाऊबाई। चिरागिशीचं तर एवढं खेळणं चालू होतं, पूर्ण गुलालाने भरून गेले होते। आम्ही सुद्धा भरलो होतो तसं, पण खरंच खूपच छान वाटत होतं। आणि बघा कानबाई मातेचं मुकुट सुद्धा आलं होतं आणि आम्हाला आरती सुद्धा करून घ्यायची होती। सगळ्यांची जिथं आरती करायची लगबग चाललेली होती आणि आमची सुद्धा चाललेली होती। संध्याकाळी आमच्या इथे ना नैवेद्याची तयारी चालू होती। कानबाई मातेला नैवेद्य दाखवायचा होता, त्यासाठी ना मी छोट्या छोट्या भाकरी बनवल्या होत्या, थोडीशी मेथीची भाजी बनवली होती आणि वैशाली ना इथे ना दिवे बनवत होती। तशी मेथीची भाजी थोडीच बनवायची होती। नंतर वैशालीचे ते दिवे सुद्धा रेडी झाले होते आणि आजचा आमचा स्वयंपाक आहे ना खीर, पुऱ्या म्हणजे असं भरपूर काही काही आम्ही बनवणार होतो ना। आमचं आहे ना इथं गप्पा सुद्धा चाललेल्या होत्या आणि आम्ही दोघं स्वयंपाक करायला बसलो ना की आमचा स्वयंपाक कमी आणि गप्पाच जास्त होतात। नंतर छान अशी आरती सुद्धा आम्ही करून घेतली। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।